बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। मालेगावातील अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांची बदली झाल्यामुळे त्यांच्या निरोप समारंभाचा, त्याचप्रमाणे नव्याने चाललेले नवनियुक्त डॅशिंग डीवायएसपी तेगवीर सिंग संधू यांचे आगमन झाल्यामुळे या दोघांचा असा कार्यक्रम पोलीस नियंत्रण कक्षातील सुसंवाद हॉल येथे आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी मंचावर नवनियुक्त डीवायएसपी तेगवीर सिंग संधू, डीवायएसपी प्रदीप कुमार जाधव, डीवायएसपी सूर्यवंशी, डीवायएसपी साळवे, डॉक्टर शिरुडे हे होते। तर तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहित शांतता कमिटी सदस्य व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी केवळप्पा हिरे, हिदायतुल्ला वकील, सौ सरोज पवार, रियाज अन्सारी, हरीश मारू, शफिक राणा, इस्माईल शेख, त्याचबरोबर सर्व डीवायएसपी, पीआय गाडेसाहेब, एपीआय बाळासाहेब थोरात, दिगंबर पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। तर पत्रकार मुक्तार यांनी सूत्रसंचालन केले। तदनंतर या दोन्ही अधिकाऱ्यांची सुशोभित घोडा गाडीतून एक मिरवणूक काढण्यात आली आणि त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली। यावेळी चंद्रकांत खांडवी यांनी निरोप समारंभाला उत्तर देताना काय म्हणाले हे सविस्तर सर्व माहिती आपण या व्हिडिओ बातमीद्वारे बघूया। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू। अब सेंड ऑफ पे तो ऐसा है कि जो ऑफिसर आता है मालेगांव को आने से पहले मालेगांव में बहुत खराब होता है, लेकिन जब यहाँ काम कर लेता है तो बोलता है मालेगांव से अच्छा कोई गाँव नहीं है। और जब जाने लगता है तो लोगों का दिल दुखा के जाता है। खांडवी और हमारे नए डीवाईएसपी साहब पोलीस डिपार्टमेंट और साहेब सुद्धा शिक्षकांमधूनच परीक्षा देऊन आज ह्या पदोन्नतीपर्यंत आलेले आहेत आणि ते म्हणजे त्याच्यामुळे शिक्षकांचा मान ठेवतात असं नाही, तर प्रत्येक समाजातला कुठलाही माणूस जाऊ दे त्यांच्या जवळ ते त्यांचा सन्मानच करतात। आपल्या सर्वांच्या भाषणातून ते व्यक्त होत आहे। आने वाले जो भी अफसरान होंगे, जो पहले आए थे आज भी है, सभी अधिकारियों की ये देन है कि हमारे मालेगांव में इन अधिकारियों की वजह से अमन और शांति आज हमारे मालेगांव। कुछ खार कम तो कर गए गुजरे किधर से हम, तो मालेगांव शहर जो है ये एक ट्रेनिंग सेंटर में कहलाया जाता है। सभी शांतता सभी कुछ दिनों में देख रहे मूवी देखना बाकी है। नए एसपी सर संधू सर और जिनके लिए विदाई समारोह, जिनके नाम में ही चांद है। और आज के प्रोग्राम के बाद ऐसा लग रहा है कि मानो पुलिस डिपार्टमेंट का चांद, मालेगांव का चांद हमसे रुखसत हो रहा है। काम करने की जो तरीका है उसमें भी चांद की झलक दिखाई देती है। ये चांद की तरह शांत है, चांद की तरह शीतल और चांद की तरह अविचल है। बहुत से हादसे हमने देखे। हम ऑफिसर को मार्गदर्शन करने का, जो ऊर्जा पैदा करने का, हर बार मीटिंग लेने का और हर बार सूचना और मार्गदर्शन करने का सर को मैं धन्यवाद देता हूँ। हर एक मार्गदर्शन और आपने जो हमको ऊर्जा दी है, ये ऊर्जा हम मालेगांव के अमन और कायदे और शांति के लिए हम ऊपर लाने वाले और आगे चलने वाले हैं। इसी तरह से मालेगांव को संभाला, मतलब हसतमुख मितभाषी, हर एक से मिलनसार स्वभाव, हर एक से मिलनसार लेके हर एक को उन्होंने अच्छी तरह से उनकी बात जानी है और समझ के काम किया है। मैं इतना ही बोलूंगा कि जब भी खांडवी साहब को कभी हम लोग फोन करते थे तो खांडवी साहब तुरंत फोन लेकर के उसका जवाब देते थे, और अगर कहीं बिजी है तो फिर से एक बार रिप्लाई कर लेते थे। इतनी अच्छी तरह से उन्होंने ये काम किया है और अच्छी तरह हर एक से हर कोई आदमी उनका, जिसको हम बोलते हैं आजाद शत्रु मराठी में, उनका कोई शत्रु ही नहीं हो सकता। हर एक से वो मिलनसार रह के बहुत अच्छी तरह से मालेगांव को हैंडल किया। मैं उनको लाख लाख शुभेच्छा देता हूँ। उनके भव्य भविष्य है, वो आज हम में से जा रहे हैं लेकिन हमारे जिले में ही है, उनके लिए शुभेच्छा। नए आए हुए हमारे सिंधु साहब और तांबे साहब, जैसे कि हमने देखा कि तांबे साहब भी जैसे आए, जब भी आए उन्होंने, तांबे साहब अभी आए, हम लोग काफी उत्सुक है उनको मिलने के लिए, उनको समझने के लिए। मैं दुआ करूंगा कि वो भी इसी तरह से आज वो भी एक्टिव है, बहुत अच्छी तरह से मालेगांव को हैंडल करेंगे। और संधू साहब भी जो आए, उन्होंने आते बराबर अपनी एक झलक और झुलक उन्होंने बता दी कि क्या किस तरह से काम अच्छे तरह से होना चाहिए। तो मालेगांव वालों के दिल में वो भी आज बढ़ चुके हैं कि बहुत अच्छी तरह से वो अपना कार्यभार संभाल रहे हैं। बहुत बहुत मैं उनके लिए भी दुआ करता हूँ, तांबे साहब के लिए भी दुआ करता हूँ। और तांबे साहब भी अच्छी तरह से मालेगांव का आईपीएस है, 100% हम लोगों को मतलब विश्वास है
और मैं ये बात करना चाहूंगा कि साहब कि मालेगांव में जो भी आदमी काम करता है वो यहाँ से तरक्की पाता है। आज सबकी तरक्की हुए, यही दुआ के साथ में सिर्फ एक लफ्ज बोलूंगा, दुआओं की भीड़ में एक दुआ हमारी, दुआओं के भीड़ में एक दुआ हमारी, जिसमें मांगी है खुशी तुम्हारी। जब भी मुस्कुराओ आप दिल से, समझ लो दुआ कबूल हुई हमारी। बहुत बहुत धन्यवाद। 26 वर्ष नोकरी झाली माझी। 26 वर्षामध्ये मी बरेचसे अधिकारी बघितले, परंतु खांडवी साहेबांसारखे फार क्वचित अधिकारी मला लाभलेले आहेत। त्यामध्ये खांडवी साहेब यांचा एक आदर्श असा दरारा साहेबांनी मालेगाव शहरात निर्माण केला आणि ज्यावेळेस आम्ही जो सोहळा सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं आपल्यापैकी बऱ्याच जणांनी भाषणामध्ये जुन्या अधिकाऱ्यांचा उल्लेख केला, तो उल्लेख जो होतो तो मला वाटतं की एका विशिष्ट व्यक्तीच्या त्याच्या व्यक्तिमत्वाच्या गुणांमुळे आणि वेगळ्या विचारांमुळे होतो, ज्याला आपण ऑफिसर्स विथ डिफरन्स असं म्हणतो, ज्याचा व्यक्तिमत्व काम करण्याची शैली ही वेगळी असते, इतरांपेक्षा वेगळी असते आणि त्याचाच उल्लेख हा वेळोवेळी वारंवार केला। खांडवी साहेब आल्यापासून 1 वर्षाचा कालावधी त्यांच्यासोबत मला काम करायची संधी मिळाली। त्या कालावधीमध्ये साहेबांनी यापूर्वीच्या वक्त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला कधीही असं कुठल्याही कठीण प्रसंगात किंवा कुठल्याही लॉ अँड ऑर्डरच्या इश्यूच्या काळात कधीही असं जाणवू दिलं नाही की म्हणजे आम्हाला काम करताना काही अडचणी येतील किंवा शांतपणे कधीच रागवले नाही ते आमच्यावरती। छोटं गाव आहे, लोकरपाडा शहरामध्ये 700-800 वस्तीचं, अशा साधारण शेतकरी कुटुंबातून आजही साहेब त्यांच्या गावाला जातात तर त्यांच्या आई वडील शेतीच करत असतात। नेतृत्व स्वतःच्या पदाचा अहंकार आणि गर्व नसणारा सर्वसामान्य माणसांना बरोबर घेऊन चालणारा हा अधिकारी माझ्या इथून जात आहेत, त्यांना तर आपण शुभेच्छा सगळ्यांनी देतच आहोत, परंतु या शुभेच्छाबरोबरही त्यांचं कार्यक्षेत्र अजून विस्तारच राहावं। फक्त नाशिक शहरापुरतं त्यांचं कार्यक्षेत्र मर्यादित राहून त्यापेक्षा मोठे काम करण्याची त्यांना संधी मिळाली। 30 दिन में आपने यहाँ पे कुछ वाक्य बताए, उसका श्रेय बहुत ही गलत मेरे को दिया जा रहा है। उसका श्रेय के पात्र एक्चुअली 2 कैटेगरी ऑफ पीपल हैं। एक मेरे ऑफिसर्स जो कि रात भर उठते हैं और उस चीज़ को इन्फोर्स करवाते हैं, 11:30 बजे भी वो उठ के 2 बजे 3 बजे 4 बजे हर रोज पेट्रोलिंग करें। और दूसरा श्रेय जाता है चंद्रकांत खानवी सर को। सर ने अभी तक 20 दिन में मुझे खुली छूट दी कि तुझे जो सही लगता है, जो अच्छा लगता है, जो कानूनी है तू इन्फोर्स कर। और एक हायरार्की ड्रिवन डिपार्टमेंट में ये बहुत बड़ी बात होती है। तो पिछले 20 दिन में जो भी आपको देखने को मिला है उसके असल श्रेय के पात्र चंद्रकांत खानवी सर। जब तबादला होता है तो तबादला जैसे ऑर्डर आते हैं, तबादले से पहले उनका परिचय वहाँ की जगह पर पहुंच जाता है। वैसे ही यहाँ पर आने से पहले मेरा परिचय आपको हुआ था, लेकिन मालेगांव सेंसिटिव सिटी है, तो सेंसिटिव सिटी में इसके पहले मैंने अमरावती में अचलपुर में काम किया था, लातूर में उदगीर में काम किया था, सोलापुर में काम किया था। वो अनुभव मुझे था, तो मैं कॉन्फिडेंट था कि मालेगांव में भी आकर मैं उसी तरीके से अच्छा काम करूंगा। ज्यावेळेस आपण एखाद्या पदावर जातो त्यावेळेस गरीबातील गरीब, दलित, पीडित, स्त्रिया, बालके यांची आपल्याला सेवा करायला कशी मिळेल हे आपण बघितलं पाहिजे। मालेगांव में आने के बाद मैं ये सोचा कि मैं यहाँ के आवाम की, मेरे परिमंडल में जितने थाने के वहाँ की उनकी सबकी सेवा कैसे करूं और खिदमत कैसे करूं। मैं आया, मैंने खिदमत की, अभी मैं विदा हो रहा हूँ। कल भी बात की हमने कि खिदमत के लिए आया था और खिदमत करके मैं अभी चला जाऊंगा। तो हर 2 साल में अधिकारी का तबादला होता है, अधिकारी आते हैं, अधिकारी जाते हैं, लेकिन मालेगांव में जो मुझे सीखने को मिला, अभी मेरी सर्विस 11 साल हो गई है। पहले 8-9 साल जितना मैं सीखा उससे ज्यादा मैं मालेगांव में सीखा, क्योंकि यही सीख आगे जाके मुझे काम में आएगी। इथले अनुभव असतील,
इथली परिस्थिती हाताळणे असतील किंवा इथे जनसंपर्क कशा पद्धतीने ठेवावा अजून हे सर्व गोष्टी माझ्याकडून शिकल्या गेल्या. इथलं क्राईम पण भरपूर आहे. जवळजवळ महाराष्ट्रातील अर्ध्या जिल्ह्यांपेक्षा मालेगाव विभागाचं क्राईम जास्त आहे. क्राईमच्या बाबतीत असेल, लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीत असेल, सर्वच बाबतीत या ठिकाणी चांगलं असं मला शिकायला मिळालं. मित्रांनो, मालेगाव शहरात आल्यानंतर या ठिकाणी मालेगाव मध्ये काम करत असणारे जे काही पत्रकार बंधू आहेत, ते पत्रकार बंधू सर्वच्या सर्व अतिशय चांगले आहेत की इथे त्यांना पूर्ण मी तर म्हणतो की त्यांना मालेगाव शहराचा अभ्यास आहे आणि राज्याचा अभ्यास आहे, देशाचा अभ्यास आहे की मालेगाव सारख्या ठिकाणी येऊन आमच्यासारख्या नवख्या अधिकाऱ्यांनी कसं काम करावं हे सर्व ब्रीफिंग त्यांनी मला आले केलं. काही घटना घडल्या, त्या घटना घडायच्या आधी काय केलं पाहिजे, काही घटना घडल्या नाही त्या साठी काय केलं पाहिजे किंवा नंतर घडल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं हँडल केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या. अजूनही काही गुमनाम लोक आहेत, आता मी त्यांची नावं या ठिकाणी स्टेजवरती घेऊ नये किंवा घेऊ शकत नाही, त्यांनी सुद्धा मला चांगल्या प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन केलं. तसं मालेगाव शहर बघितलं तर पॉलिटिकली पण हॉट आहे आणि सेन्सिटिव्ह सुद्धा आहे. आपण म्हणतो इथे काही होत नाही, होणार नाही, नक्कीच काही होणार नाही. लोक समजदार झालेले आहेत. व्हॉट्सअप, मीडिया, एज्युकेशन सर्वांचं चांगलं झालेलं आहे. सर्वांना या ठिकाणी शांती पाहिजे. शांती टिकली, कायदा सुव्यवस्था टिकली तर मालेगावचा विकास होईल, सर्वांना जाणीव आहे आणि त्याच पद्धतीने सर्वजण या ठिकाणी काम करत आहेत. परंतु अशा ठिकाणी काम करणं म्हणजे ऑन द टोच राहणं असतं किंवा कुठे काय घटना घडली तर त्या घटनेचा आपल्याला अभ्यास करावा लागतो, अभ्यास करून त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागतो. मित्रांनो, आणि यासाठीच या ठिकाणी मालेगावच्या सर्व जे काही शांतता प्रेमी अमन कमिटीचे असतील, पत्रकार बंधू असतील आणि डिपार्टमेंटला वेळोवेळी मदत करणारे व्यक्ती असतील, या सर्वांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच केवळ या ठिकाणी मी काम करू शकलो. खरं तर मित्रांनो, सुरुवातीच्या बाकी ठिकाणी अधिकारी हे दबावात काम करतात किंवा काय परिस्थिती राहील हे सांगू शकत नाही. परंतु या ठिकाणी जे काही मंडळाचे पदाधिकारी आहेत, जे काही ईदगाहचे पदाधिकारी असतील, हे सण उत्सव साजरा करताना त्यांनी प्रशासनाला नक्कीच विश्वास वेळोवेळी आम्हाला दिला आणि त्यामुळे हे सण उत्सव तुमच्या साथीने आम्ही आनंदाने साजरे करू शकलो. लोकांनी या ठिकाणी भरभरून मला प्रेम दिलेलं आहे आणि यशस्वीरित्या कारकीर्द पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी मला सहकार्य केलेलं आहे. या ठिकाणी आपल्या सर्वांचं मी आभार मानतो आणि निरोप घेतो. धन्यवाद.